नमस्कार मंडळी. आज आपण मँगो केक म्हणजेच आंब्याचा केक बनवत आहोत. इथे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, तो चाळून घेतलेला आहे. तसंच 1 ते 1.5 वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे. आता इथे मी हापूस आंबे घेतलेत, त्याचा रस काढलेला आहे. साधारण 2 छोट्या वाट्या किंवा 1.5 कप भरून आंब्याचा रस तयार होईल. तर या रसाच्या गोडीनुसार आपण साखर वापरायची. तर मी इथे साखर वापरलेली आहे. तुम्ही पिठी साखरही वापरू शकता. अर्धी वाटी साखर घेतली. पिठी साखर वापरत असाल तर पाऊण वाटी पिठी साखर घ्या आणि रस किती गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. पुढे आपल्याला यामध्ये मिल्क मेड किंवा मिल्क पावडर टाकायची, त्यानुसार आपण साखरचं अंदाज प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे रव्यामध्ये आपण साखर मिश्रित केलेला आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मुरत ठेवायचा आहे. पण त्याचसोबत आपण तेल आणि मिल्क मेड म्हणजे एकजीव करून घ्यायचं. यामध्ये मी थोडं केशरचं सिरप टाकलेलं आहे. तुम्ही केशरच्या काड्यासुद्धा वापरू शकता किंवा वेलची कुटून टाकू शकता किंवा कुठलेही एक्स्ट्रा फ्लेवर न टाकता फक्त मूळ आंब्याचा फ्लेवर येईल इतपतसुद्धा तुम्ही यामध्ये कुठलेही दुसरे ॲड न करता फक्त आंब्याचा रस मिक्स करू शकता. तर इथे आता आपण मिल्क मेड टाकायचं. मिल्क मेड आहे ना अर्धी वाटी घ्यायचं आणि तेलसुद्धा अर्धी वाटीला थोडंसं 2 चमचे कमी घ्यायचं आणि छान असं एकजीव फेटून घ्यायचं आणि आपण हे झाकून ठेवणार आहोत अर्धा तास. म्हणजे हे सर्व छान जिन्नस आहेत ना एकजीव होतील आणि रवासुद्धा फुलून येणार. तर इथे मैदा आणि गव्हाचं पीठ टाकण्याची आवश्यकता नाही. हा आपण बारीक रवा घेतलेला आहे. तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. तर तुम्ही कृती बघू शकता. तुम्ही हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये सुद्धा मिक्स करू शकता किंवा हँड ब्लेंडर असेल त्याच्याने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. यामध्ये चवीनुसार थोडंसं चिमूटभर आहे ना मीठ टाकायचं. गोड्याच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना त्याची गोडवा अधिक छान वाढतो आणि चवीला छान लागतं. तर आवश्यकता वाटल्यास यामध्ये जेव्हा रवा फुलून येतो ना तर तुम्हाला घट्टसरपणा वाटला या मिश्रणामध्ये तर एक पाव वाटी भरून तुम्ही किंवा 2 ते 3 टेबलस्पून दूध वापरू शकतात आवश्यकतेनुसार. केक छान सॉफ्ट आणि स्पंजी होण्यासाठी आपण इथे एगलेस बनवत आहोत, म्हणजे अंड्याचा वापर करत नाही आहे. तर ते छान बेकिंग होण्यासाठी फुलण्यासाठी आपण इथे मिल्क मेड वापरलेला आहे. मिश्रण छान मुरत आहे ना तोपर्यंत आपण काय केलं की एक कुकर आहे ना आपण गरम करायला ठेवायचा. तर कुकरमध्ये आपण हे केक बेक करणार आहोत. तसंच इथे भांड्याला म्हणजे कुकरच्या भांड्याला सुद्धा आहे ना तेल लावून ठेवायचं किंवा तूप लावून ठेवायचं. म्हणजे त्याला ग्रीस केल्यामुळे केक सहज नंतर बेक झाल्यानंतर सहज आपल्याला प्लेटमध्ये काढता येईल. तर आता छान मुरून झालेलं आहे आंब्याचं हे मिश्रण, रवा आणि आंब्याचं. त्यामध्ये आपण एक पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला आणि अर्धा चमचा आपण इथे इनो वापरत आहोत किंवा तुम्ही बेकिंग पावडर टाकू शकता. तसंच इथे 1 चमचा आपण व्हिनेगर टाकलेला आहे. तर छान असं पटकन मिक्स करून घ्यायचं. तर आपलं कुकरसुद्धा गरम झालेलं आहे, भांडंसुद्धा तयार आहे तूप लावून. तर आपण हे व्यवस्थित मिश्रण पटकन कट अँड फोल्डमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पटकन भांड्यामध्ये टाकायचं. 1-2 वेळा असं टॅप करायचं म्हणजे भांडं थोडंसं आपण ओट्यावरती थोडंसं आदळायचं आणि म्हणजे त्याच्यातले एक्स्ट्रा जे बुडबुडे असतील ते निघून जातील आणि पटकन आपण बेक करायला ठेवायचं. सुरुवातीला 5 ते 7 मिनिटे ना थोडं मोठा आच ठेवायची आणि नंतर मग गॅस एकदम लो टू लो एकदम ठेवायचा कमी आचेवरती आणि 30 ते 35 मिनटं आपण गॅस उघडायचं म्हणजे झाकण उघडायचं नाही आहे कुकरचं. तर कुकरची आपण रिंग काढून घेतलेली आणि शिट्टीसुद्धा काढून घेतली आणि कुकरच्या तळाशी आपण एक रिंग ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती कुकरचा डब्बा ठेवायचा, पटकन झाकण लावायचं. शिट्टी काढून घेतलेली आहे. तर 30 ते 35 मिनटं आहे ना झाकण उघडायचं नाही आणि एक 35 मिनटानंतर मी उघडून बघितलेलं तर थोडंसं अजून बाकी होतं म्हणून मग मी टूथपिक घालून बघितलं. थोडंसं हलकंसं बाकी होतं म्हणून एक 5 ते 7 मिनटासाठी अजून मी कुकरचं गॅस चालू ठेवला आणि मग पूर्ण असं 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर आपण हा केक आहे ना बाहेर काढून ठेवायचा आणि काय करायचं त्याच्यावरती ना असं रुमाल झाकून ठेवायचा, ओला रुमाल वगैरे झाकून ठेवायचा म्हणजे जेणेकरून आहे ना
केक आहे ना असा ड्राय होत नाही, असं छान सॉफ्ट राहतो. असं जर तुम्ही मोकळा जर ठेवला न झाकता, तर तो थोडा ड्राय होऊ शकतो. पण असा कपडा वगैरे झाकून तुम्ही ठेवला ना, सॉफ्ट होतो. पूर्ण असं छान थंड झाल्यानंतर आपण डिमोल्ड केला, म्हणजे प्लेटमध्ये केक काढून घेतला. तर तो इतका टेस्टी झाला होता ना, तर कट करतानाचा व्हिडिओच झाला नाही. तो असाच खाल्ला गेला. तर एक पीस उरलेला होता, त्याचंच मी शूटिंग केलेलं आहे. तर तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.